नमस्कार प्रेक्षको, आपल्याबरोबर गेल्या भागात राष्ट्रीय कार्य अध्यक्ष सुरेश दुरमुरे सर होते. त्यांच्याबरोबरचा हा संवाद आपल्याबरोबर आजही या भागात चालू असणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, जसं आपण गेल्या भागात जादूटोणा विरोधी कायद्याविषयी भाष्य केलं आणि त्यामध्ये आपण आपली मांडणी मांडलीत की शासन दरबारी जे आहे ते नेहमीच कुठे ना कुठेतरी या विषयाला बगल दिली जाते आणि त्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून किंवा जो कायदा आहे तो लोकांपर्यंत रुजवण्यासाठी पुन्हा एकदा तळागाळात जाऊन काम करावं लागतं आणि हे दुर्दैव आहे. आपल्या दृष्टिकोनातून हे मत आहे आपलं आणि त्यासाठी प्रशासनानं काय काय करायला हवं असं आपल्याला वाटतं. इथूनच आपण सुरुवात करूयात. हा कायदाच नेमका तयार करताना सर्वांगाने विचार केला गेलेला की हा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो. या पुरोगामी महाराष्ट्राला अनेक संत आणि समाजसुधारकांची परंपरा आहे. या देशाचं संविधानसुद्धा या महाराष्ट्रात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे आणि हे संविधान सुद्धा सर्वव्यापक आहे. म्हणजे शेवटच्या माणसापासून तर हा माणूस सर्व कोणत्याही जाती धर्माचा असेल, खऱ्या अर्थानं या संविधानाने त्याला जगण्याचा अधिकार दिला, सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला. नागपूरला एक विशेष ख्यातीप्राप्त असं हे शहर आहे. या देशातलं मध्यवर्ती म्हणजे 0 माईल इथे आहे, मध्यवर्ती सिटी आहे. या ठिकाणी RSSची स्थापना झालेली आहे. म्हणजे रेशीमबागवर याची RSSचा स्थापना झालेली आहे. दुसरं शहर असं आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली लाखो अनुयायांसमक्ष, अशी दीक्षाभूमी या ठिकाणी आहे. असं हे दोन्ही टोकं असणारं, वैचारिक टोक असणारं हे सिटी आहे. आणि तरीही या ठिकाणी आसाराम बापूसारखा बाबा येतो, प्रवचन करतो, प्रवचनच करत नाही तर हजारो लिटर पाणी त्यांच्या अंगावर पाईपनी टाकतो आणि त्या महिलांना ओलं करतो, त्यांच्या वक्षस्थळावर तो पाणी टाकतो, त्यांच्या साडीचा पदर ओला होतो, तो खाली सांडतो आणि हा बाबा डान्स करतो, नाच करतो. आणि या बाबांचे अनेक भक्त, अनेक व्हिडिओज आहेत. अनेक राजकीय मोठमोठे पुढारी यांचे भक्त आहेत, यांचा प्रचार आणि प्रसार करणारी यंत्रणा आहेत. यातून पुढाकार घेतला आमच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आमचे जे यापूर्वीचे जे पद सध्या माझ्याकडे आहे, राष्ट्रीय मी कार्याध्यक्ष आहे, यापूर्वीचे आमचे उमेश बाबू चोबे, याला वाचा फोडली. आणि हे अधिवेशनातून प्रश्न निर्माण झाला की एकीकडे 2-2, 3-3 दिवस पाणी मिळत नाही आणि हा 40-40 लिटर जर रोज अंगावर पाणी टाकत असेल पाईपनी आणि याला हे पाणी पुरवण्याचं काम इथलं शासन करत असेल, त्यावर प्रश्न निर्माण झाला आणि तिथून सगळी ठिणगी पुढे बाहेर आली. आणि या बाबांनी ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं त्या महिलांनी पुढाकार घेतला, तक्रार केली आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हा बाबा जेलमध्ये सडत आहे. केवळ हा सडत नाही, याचा मुलगा सडत आहे. म्हणजे असे बाबा जर महिलांचं शोषण करत असेल तर त्या विरोधात आवाज उठवायचा नाही का? या समाजाला जागं करायचं नाही का? आणि काम हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असेल आणि हे काम करत असताना याला खऱ्या अर्थानं शासनाने पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि हा प्रयत्न सातत्यानं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून झाला. हा कायदा 2013ला पास झाला. आमच्या विनंतीवरून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अर्ज केला की केवळ कायदा पास होऊन चालणार नाही तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती स्थापन झाली. मी यापूर्वी उल्लेख केलेला आहे की त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचे सेक्रेटरी सचिव कोण असतात, अशासकीय समिती असते, पुन्हा त्याचे सदस्य असतात. आणि हा कायदा तळागाळापर्यंत पोहोचवायसाठी प्रयत्न केले. शासन बदललं. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. 14ला शासन बदललं, पुन्हा कायदा थांबला. म्हणजे आम्हाला खेदानं म्हणायचं काम आहे की याच समाजातल्या ज्यांनी कायदा करायसाठी प्रयत्न केला, सहकार्य केलं, अशा सरकारने, जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यांचे मुख्यमंत्री असताना, अशा शासनाने हा कायदा पुन्हा थांबवावा 5 वर्ष. नंतर पुन्हा आघाडी सरकार आलं, त्यांनी पुन्हा पुढाकार घेतला, त्याला मंजुरी दिली. म्हणजे विधानसभेत त्याला मंजुरी दिली, तो प्रस्ताव मंजूर झाला.
अमाऊंट आली ती जवळपास 20 करोडच्या आसपास ती अमाऊंट आली, तीही मंजूर झाली. 2 त्या ठिकाणी कार्यशाळा झाल्या, एक पुण्याला झाली, पुन्हा काम थांबलं. आघाडी सरकार बदललं, पुन्हा दुसरं सरकार आलं, शिंदे सरकार आलं. हा महाराष्ट्र म्हणावा की आणखी काय म्हणावं, ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. आणि जोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकांना जागं करायसाठी हा कायदा तळागाळापर्यंत, म्हणजे आमचा हेतू हा आहे, आम्ही सगळे प्रयत्न करायला तयार आहोत. 40 वर्षाची आमची या चळवळीची तपश्चर्या आहे. भूत भानामती जादूटोणा मंत्रतंत्र करणी शकून अपशकून नशीब फलज्योतिष्य यावर अभ्यास केलेला आहे. अनेक पुस्तकं मानवांनी लिहिलेली आहे, अनेक लिटरेचर आहे, अनेक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, एक सुजाण नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि हे सरकार जर या सुजाण नागरिक प्रयत्न करण्यापासून बगल देत असेल तर आम्हाला खेदानं म्हणावं असं वाटतं. आम्हाला अजूनही चातुर्वर्ण व्यवस्था टिकवून ठेवायची आहे का, हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो. मग आमचा देश संविधानाने चालायचा की नाही चालायचा, हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो. आणि हे काम खऱ्या अर्थानं लोकांना जागं करण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, म्हणजे एकात एक हात देऊन जर झालं तर अधिक सुदृढ होईल, सशक्त होईल समाज, आणि लोक जागं होतील. आणि खऱ्या अर्थानं ज्या संतांनी आणि समाजसुधारकांनी आम्हाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यांचं काम सार्थक होईल. म्हणून आमची कळकळीची विनंती आहे या शासनाला, सर कोणतंही शासन असो, शेवटी माणसं आहेत, खऱ्या अर्थानं आम्हाला माणसं मरू द्यायचं नाही आहे, माणसं जगवायचे आहेत. आणि माणसं जगवायसाठी प्रयत्न करणं हे आमचं काम आहे. आणि सरकार बदललं, वेगळ्या विचाराचं सरकार आलं म्हणजे काम थांबलं असं जर होत असेल तर हा आमचा देश संविधानिक देश नाही असं आम्हाला खेदानं म्हणावं असं वाटते. आणि हे काही चळवळीला दिशा देण्याचं काम नव्हे असं दुःखानं आम्ही म्हणूया. आज ही वेळ आमच्यावर का यावी हा खेद आहे, ही व्यथा आहे आमची. सर, या कायद्याच्या वेळेस आपण उल्लेख केला होता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा. महाराष्ट्रामध्ये फक्त दाभोळकरच नव्हे तर गोविंद पानसरे आहेत, कलबुर्गी आहेत, गौरी लंकेश असे अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांची हत्या झालेली आहे. तर एकंदरीत या हत्येला अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशा पद्धतीने पाहतीये? अगदी बरोबर आहे. 2013ला नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, गोविंद पानसरेंचा खून झाला, गौरी लंकेशचा झाला, कलबुर्गींचा खून झाला. केवळ 2013 पासून ही खुनाची परंपरा नाही या व्यवस्थेत. ही महाभारतापासूनची व्यवस्था आहे. म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था जी निर्माण झालेली आहे, म्हणजे एखादा माणूस या समाजाला जागं करण्याचं काम करत असेल, 2 पावलं पुढे नेण्याचं काम करत असेल, या कर्मकांडातून बाहेर काढण्याचं काम करत असेल, म्हणजे चार्वाकांचा खून झालेला आहे यापूर्वी सुद्धा. महाभारतामध्ये चार्वाकांचा खून आहे. त्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगेन की संत ज्ञानेश्वर योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दम्मधर्म हे संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात सांगितलेलं आहे. त्यांनाही त्रास झाला, म्हणजे संन्यासाची मुलं म्हणून त्यांना समाधी घ्यावं लागली असं म्हणतात. पण माझा असं आक्षेप आहे, मी या निमित्तानं असं म्हणेन की कदाचित त्यांना गाडल्या गेलं. त्यानंतरचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. 450 वर्षापूर्वी संत तुकोबाराया, संत तुकाराम महाराज या समाजात होऊन गेलेले आहेत, ज्यांनी सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता हे सांगितलं. म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे सांगितलं आम्हाला. ते निर्माण करण्याची दिशा आपल्याला दिली पाहिजे. बुडती हे जन न देखावे डोळा म्हणूनही कळवळा येत असे. म्हणजे त्यांनी अभंगाच्या माध्यमातून लोकांना जागं करण्याचं काम केलं, सडकडून टीका आणली या समाजाला, चातुर्वर्ण व्यवस्था मोडकळीत करण्याचं काम केलं. त्यांचाही खून झाला, मी अगदी हमखास म्हणेन, कारण त्यांना सदैव वैकुंठाला पाठवल्या गेलं. ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. महात्मा गांधींचं काम केवळ स्वातंत्र्य मिळवून देण्याचं नव्हतं, या समाजाला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम होतं. त्यांचाही खून झाला. आणि आज या 4 लोकांचा जे काही उल्लेख झाला आहे, ते नरेंद्र दाभोळकर असेल, कलबुर्गी असेल, गोविंद पानसरे असेल, गौरी लंकेश असेल, यांनी समाजाला जागं करण्याचं काम केलं. आणि एक व्यवस्था जर असं काम करत असेल, यांचा खून करण्याचा प्रयत्न करत असेल, ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. आणि असं घडते आहे. ही चळवळ स्थापन करताना आम्ही जीवावर उद्धार होऊनच श्याम मानवांनी आणि आमच्यासारखे कार्यकर्ते अजूनही आम्हाला धमक्या येतात, मारण्याच्या धमक्या येतात. या धीरेंद्र शास्त्रीच्या प्रकरणामध्ये अगदी रात्री 9 वाजता तुम्हाला संपवण्यात येईल, तुमचा खून करण्यात येईल, या पद्धतीच्या श्याम मानवांना
धमक्या आल्या त्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत. आम्ही काम करतो आहोत. माझ्यासारखा माणूस 35 वर्षापर्यंत काम करते आहे. अनेक आमचे कार्यकर्ते 40 अनेक आम्हाला खुनाच्या धमक्या आलेल्या आहेत. परंतु आम्हाला घाबरून चालणार नाही. आम्ही ज्या समाजसुधारकांनी संतांचा उल्लेख केला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतो आहोत. आणि हे जे काही प्रतिगामी व्यवस्था आहे, स्वतःचं पोट भरण्यासाठी निर्माण झालेली व्यवस्था आहे, चातुर्य व्यवस्था टिकवून ठेवणारी व्यवस्था या समाजात काम करते आहे. या समाजाला ही कीड आहे, ही कीड बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि जोपर्यंत हे काम सुरू राहील तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हे काम पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. आम्ही या खुनाला घाबरणार नाही आणि या परंपरेतून समाज सुधारण्याचं काम घडत राहो ही आमची धारणा आहे, ही आमची परंपरा आहे आणि ही आम्ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे. 40 वर्ष पुढेही टिकवून ठेवू. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. अनुभव प्रदान करून पद्धतीने आता आपण माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया. आम्ही सातत्यानं प्रबोधनाचा अनुभव प्रदान करून आम्ही माहितीपूर्ण कार्यक्रम बघता येतील. कार्यकर्त्यांनी उल्लेख देखील केलेला. शेवटी एक, आम्ही कार्यशाळा घेतो. धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा हसूया. 7 दिवसाचे असेल, 10 दिवसाचे असेल, अनुभव प्रदान करून या कार्यशाळेतून मांडणी. माहितीपूर्ण कार्यक्रम. या समितीची भूमिका काय आहे, या समितीचे उद्देश धकाधकीच्या काय आहे? जीवनात मग ते धांगडधिंगा करण्यापेक्षा करणीवर एखादी कार्यशाळा होते. बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी निर्माण झाली पाहिजे या अनुषंगातून कार्यशाळा होते. भूत कसं निर्माण होते, त्या पाठीमागचे कारण माहितीपूर्ण कार्यक्रम त्यावरही कार्यशाळा होते आमची. म्हणजे वेगवेगळे विषय 3-3 तास आमचा एक कार्यकर्ता 3-3 तास वेगवेगळ्या विषयावर या कार्यशाळेतून ती मांडणी करते. व्याख्यानं दिले जाते पथनाट्याच्या माध्यमातून. माहितीपूर्ण कार्यक्रम आम्ही जनप्रबोधन करत असतो. हे आमचे अनेक माध्यमं आहेत. त्याचे पुस्तकं आमची श्याममानवांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहेत. त्या माध्यमातून, लेखाच्या माध्यमातून, आता यूट्यूबच्या माध्यमातून, परिसंवादाच्या कार्यक्रम, पोस्टरच्या माध्यमातून आम्ही जनजागरणाचं काम सातत्याने करतो आहोत. एवढंच नव्हे तर आम्ही अनेक अभियान, म्हणजे सर्व व्यापक समाजाला एका वेळेस कसं दिशा देता येईल असे आम्ही गेल्या 40 वर्षात अनेक अभियान राबवले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या पूर्ण कार्यक्रम हरीश देशमुख यांनी सांगितलेलं आहे की 5 राज्यांमध्ये एक वेगळं अभियान लोकांना जागं करण्याचं काम केलेलं आहे. ज्योतिष्य विरोधी अभियान आम्ही राबवलेलं आहे. आम्ही गाडगेबाबा अभियान राबवलेलं आहे. गाडगेबाबाच्या नावावर हे अभियान राबवलेलं आहे. आम्ही पूर्ण कार्यक्रम संत कुणाला म्हणावे हे अभियान राबवलेलं आहे. नशीब फलज्योतिष्य किती खरं किती खोटं
यासाठी आम्ही अभियान राबवले आहे. ज्योतिष परिषद आम्ही घेतलेली आहेत. आताच जो कायदा झाला तो कायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता पूर्ण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये 35 कार्यशाळा घेतलेल्या आहेत. 35 जिल्ह्यामध्ये आम्ही जाहीर सभा घेतलेल्या आहेत. असे अनेक अभियान राबवलेले आहेत. एक शेके बाबा मोठं प्रकरण झालं होतं. चमत्कारिक बाबा होता. त्याची खाती होती की मी लोकांना दारू सोडवतो, माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, जमिनीतलं पाणी शोधून देतो. पूर्ण कार्यक्रम त्याला आम्ही त्याच्या विरोधात आम्ही हे अभियान आलं. कोणातही दैवी शक्ती नसते, चमत्कार करणारे सारे बदमाश असतात. हा आमचं ब्रीदवाक्य आहे. हे कुणालाही सिद्धी प्राप्त करता येत नाही, दैवी शक्ती मिळवता येत नाही, हे सगळं ढोंग आहे. पूर्ण कार्यक्रम त्या विरोधात आम्ही 8 दिवस बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिरपूर या परिसरामध्ये आम्ही ते अभियान राबवलं. अशा अनेक अभियानाच्या माध्यमातून आम्ही बुवा बाबांचा भंडाफोड केलेला आहे आणि लोकांना जागा करण्याचं सातत्यानं शाळा महाविद्यालयामध्ये अजूनही आमचं सातत्याने लोकांपर्यंत हे पूर्ण कार्यक्रम हा देशाचा आधारस्तंभ आहे. शिक्षक हा आधारस्तंभ आहे. म्हणजे जसं तुम्ही एखादं मडकं असते, कच्चं मातीचं मडकं असते, त्याला तुम्ही जसं घडवाल तसं ते घडत असते. आणि म्हणून आमचा शिक्षक जर सुज्ञ झाला तर आमचा विद्यार्थी सुज्ञ होईल, हा पुढला समाज पूर्ण कार्यक्रम दिशा मिळेल, वैज्ञानिक दृष्ट्या समाजामध्ये रुजवेल. आणि खऱ्या अर्थानं जे 3 सूत्र आहेत, विज्ञान, चिकित्सा आणि आत्मविश्वास, हे 3 शस्त्र आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजला पाहिजे, चिकित्सक म्हणजे भयमुक्त झालं पाहिजे, चिकित्सा झाली पाहिजे आणि आम्ही भयमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. हे 3 विज्ञान, चिकित्सा आणि आत्मविश्वास आपला बळकट झाला पाहिजे. आम्ही दैनंदिन जीवनामध्ये वैज्ञानिक संसाधनाचा उपयोग करतो. मी तुमच्या पुढ्यात बोलत आहे, हे केवळ महाराष्ट्रात या नागपूरमध्ये नाही तर या देशात नव्हे परदेशात सगळं जाईल. इंटरनेटचा उपयोग करतो. चंद्रावर आणि मंगळावर आपलं यान गुरुत्वाकर्षण शक्तीला छेद देत सुखरूप परत आलं. हा विज्ञानाचा आविष्कार आहे. वैज्ञानिक संसाधनं आम्ही दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही आपल्यामध्ये रुजवत नाही. अजूनही त्या कर्मकांडात, चमत्कार, दैववादामध्ये गुरफळून राहतो. ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, विवेकवादी समाज निर्माण करण्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील असतो. आणि हे काम आम्ही सातत्यानं करतो आहोत. आमचे अनेक कार्यकर्ते आहेत, तळागाळातले कार्यकर्ते. आणि यासाठी मुद्दाम मी तुम्हाला सांगेन की आम्ही वेगळ्या विंग निर्माण केलेले आहेत. आमचं एक संघटन होतं, पण आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की गेल्या 7-8 वर्षापासनं, 8-9 वर्षापासनं आम्ही एक वेगळं विंग निर्माण केलं. आम्ही एक महिला संघटन निर्माण केलं, त्याची संघटिका वेगळी केली. एक युवा टीम निर्माण केली, त्याचे संघटक वेगळं निर्माण केले या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणजे एक मूळ संघटन वेगळं, महिलांचं संघटन वेगळं आणि आमचं युवांचं संघटन वेगळं. हे सातत्यानं प्रबोधनाचं काम वेगवेगळ्या माध्यमातून करता आहे आणि हे काम सातत्यानं सुरू आहे. आमच्या साप्ताहिक बैठका होतात, साप्ताहिक मीटिंग होतात, वेगवेगळ्या विषयाला त्या ठिकाणी चालना देतात. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती स्वरंग मराठीचे तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
अनुभव प्रदान करून विविध पद्धतीचे स्वरंग मराठी प्रयत्न होणं, त्यांचं प्रबोधन अनेक धकाधकीच्या जीवनात श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाते काम पुढे नेणं, तसा स्वरंग वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी तिन्ही पातळ्यावर, युवकांच्या पातळीवर, महिलांच्या पातळीवर आणि सर्वसामान्यांच्या पातळीवर सुजान होणं धकाधकीच्या जीवनात गाडगेबाबांचं काम आहे. मी श्रावण मोती गाव नाते सांगेन पुन्हा तुम्हाला, तसा स्वरंग हे आमचे खरे आदर्श आहेत. त्यांनी अशिक्षित असून देखील शाळांना प्राधान्य दिले. धकाधकीच्या जीवनात निर्माण झाल्या पाहिजे, लोक शिकले. श्रावण मोती गाव समाजातली धारणा होती ते कधीही कोणत्या तसा स्वरंग त्यांच्या नावावर स्वच्छता अभियान राबवल्या जातं, ते स्वच्छतेचे भोगते होते. रात्रीच्या अंधारामध्ये ते कीर्तन करायचे, पहाटेला हातात झाडू घ्यायचे, धकाधकीच्या जीवनात रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूतली घाण साफ करायचे. कीर्तनातून लोकांना प्रश्न विचारायचे, अरे तुमचा देव कुठे आहे? लोक सांगायचे माझा देव देवळात आहे जी. पुढला प्रश्न करायचे, धकाधकीच्या जीवनात नाही हो जी, आमचा देव देवळात आहे. मग का रे तुमचा देव आंघोळ करते का? लोक म्हणायचे हो जी, आमचा देव आंघोळ करते. मग अरे कोण करून देते आंघोळ? नाही जी, आम्हीच करून देतो. वारे तुमचा देव ज्याला स्वतःची आंघोळ करता येत नाही. पुढला प्रश्न करायचे, धकाधकीच्या जीवनात देवाला नैवेद्य ठेवता आणि हातात सोटा घेऊन बसता का रे? नाही जी, तो कुचऱ्या मांजरांनी नैवेद्य खाऊ नये म्हणून आम्ही हातात सोटा घेऊन बसतो. अरे वारे तुमचा देव की ज्याला स्वतःच्या अन्नाचं रक्षण करता येत नाही, स्वतःच्या नैवेद्याचं रक्षण करता येत नाही, तो तुमचं कसं रे रक्षण करल? हा प्रतिप्रश्न न शिकलेले गाडगेबाबा लोकांना विचारायचे. पुढे ते सांगायचे, अरे देवळात देव नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते. खरा देव तो दीन, दुःखी, दुबळा, त्याची सेवा करा, तुम्हाला देव भेटन. देव त्याच्याच शोधा. ज्याला शिक्षण नाही त्याला शिक्षण द्या, जो उघडानागडा आहे त्याला वस्त्र द्या, जो भुकेला तहानलेला आहे त्याला अन्न पाणी द्या, आणि त्या शेवटच्या माणसात देव शोधा. या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद गाडगेबाबांनी या समाजाला दिलेला आहे. गाडगेबाबा हे या चळवळीचा आधारस्तंभ आहे आणि गाडगेबाबांचं काम या चळवळीच्या माध्यमातूनच आम्ही करतो आहोत. नक्कीच सर, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो, कारण बरीच माहिती आणि सविस्तर माहिती अशी आपण प्रेक्षकांना दिलेलीच आहे. गेली 40 वर्ष ही संघटना कार्य करते. आज घडीला या संघटनेचं कितपत प्रभाव हा महाराष्ट्र आणि देशभर पसरलेला आहे असं आपल्याला वाटतो? तो प्रभाव एकदम थोडक्यात तुम्ही 1 ते 2 वाक्यात स्पष्ट करा. त्याबरोबरच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दृष्टिकोनातून धर्माची व्याख्या काय हे स्पष्ट करा आणि आपण प्रेक्षकांचा त्यानंतर निरोप घेऊयात. चळवळीच्या 40 वर्षाचा प्रभाव काय? आज जी मुलाखत होत आहे हा खऱ्या अर्थानं प्रभाव आहे. कारण तुम्हाला इथे यावंसं का वाटलं आणि आमच्या 40 वर्ष चळवळीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रवृत्त जर केलं असेल तर या चळवळीनं केलेलं आहे, या कामाने केलेलं आहे. तुम्हालाही वाटलं की आम्ही भी घडलो, तुम्हालाही घडवायचं आहे आणि म्हणून तुम्ही आमच्यापर्यंत आलेलात, हा प्रभाव निश्चित आहे. दुसरा असा प्रश्न आहे की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की बालमनावर झालेल्या आघातून माझ्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण झाली. पण आज मी जे काही तुमच्या पुढ्यात उभा आहे हा अंधश्रद्धा मुक्त आहे. मी कुठल्याही मंदिरात जात नाही, कुठलेही कर्मकांड करत नाही, मी कोणताही दैववाद मानत नाही, मी विवेकवाद मानतो, मी वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो. ही या चळवळीचं 40 वर्षाचं फलित आहे. तुम्हाला मी मुद्दाम सांगेन की माझ्या घरी कुठेही कुठलाही आता देव राहिलेला नाही, कर्मकांड राहिलेला आहे, व्रतवैकल्यला राहिलेलं नाही. मी सुद्धा अंधश्रद्धेतूनच जन्म घेतलेला आहे, पण माझ्या घरी नाही. म्हणजे माझं कुटुंब रॅशनल झालं. माझ्या या चळवळीमध्ये आज जवळपास 10,000पेक्षा वेगळे आमचे कार्यकर्ते आहेत. आम्ही एक अभियान राबवलं. 10,000 × 5 करा, 50,000 झाले.
या महाराष्ट्रामध्ये जर 50,000 कुटुंब आमचे रॅशनल झाले असेल तर या चळवळीची मोठी उपलब्धी आहे. हे काम आहे आमचं. आणि हा समाज खऱ्या अर्थानं दिशा देणारा समाज निर्माण झाला पाहिजे, हे काम आम्ही करतो आहोत. आणि हेच आमचं काम आहे, ही फलश्रुती आहे या कामाची. आणि आता प्रश्न असा आहे की विवेकवादी समाज निर्माण झाला पाहिजे, चिकित्सक निर्माण झाला पाहिजे, समाज भयमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे, लोकांचे प्राण वाचले पाहिजे. ही दिशा देण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून होते आहे, सातत्याने ते सुरू राहील, ते आम्ही करतो आहोत. आणि जो मी धर्माचा प्रश्न केला की धर्माची व्याख्या निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून कोणती असते? अगदी सुंदर प्रश्न विचारला. आमचं एक मी मुद्दाम सांगेन की हे पत्रक सुद्धा आहे. साने गुरुजी सुद्धा सांगून गेलेला आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सोबतच खऱ्या अर्थानं आमचा धर्म जो आहे हा समाजातल्या अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, माणुसकीपूर्ण स्वातंत्र्य समता बंधुता मानणारा स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणे, हाच आमचा धर्म आहे. आणि माणूस द्या मज माणूस द्या असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे. सर्व धर्म समाज निर्माण करणे, समभाव निर्माण करणे हा खरा धर्म आहे. आणि राष्ट्रधर्म हाच आमचा धर्म आहे. संविधानाने दिलेला धर्म हाच आमचा धर्म आहे. आणि सर्व धर्म समभाव निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. समता स्वातंत्र्य बंधुता मानणारा समाज हा आमचा समाज आहे, हा आमचा धर्म आहे. माणूस हा आमचा धर्म आहे. आणि स्त्री पुरुष असमानता हा आमचा धर्म आहे. आणि हा धर्म सातत्याने खऱ्या अर्थानं टिकून राहणं हाच आमचा माणुसकीचा धर्म आहे. आणि हेच आम्ही काम करतो आहोत. नक्कीच सर. आणि आज आपण वेळात वेळ काढून जो आम्हाला एवढी काही माहिती दिलीत आणि एवढं काही एकंदरीत प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खरंच खूप धन्यवाद. आणि ज्या पद्धतीने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करते त्या कार्याला न्यूज अनकटकडूनही शुभेच्छा. आणि आपण आपला वेळ दिलात त्यासाठी मनापासून आपले आभार. धन्यवाद सर्वांचे. तर प्रेक्षक हो, हे होते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे सर, ज्यांच्याबरोबर आज आपण रोखठोक संवाद साधला आणि त्यांची भूमिका ऐकून घेतली. अशाच अनेक व्यक्तिमत्वांबरोबर आपण पुढच्या भागात देखील संवाद साधणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट, बातमी जशीच्या तशी.